नमस्कार. आज आपण बघणार आहे मसाला खिचडी. चला तर मग बघूयात. सगळ्यात अगोदर एक मोठी वाटी तांदूळ घ्यायचा, त्याच्यात 1.5 वाटी तुरड्या टाकायच्या. आता आपण हे मिक्स करून घेणार आहे. आता हे आपण 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. आता आपण बघणार आहे खिचडीसाठीची सामग्री: कोथिंबीर, मिरची, पत्ताकोबी, कढीपत्ता आणि टोमॅटो. त्याच्यानंतर डाळ, तांदूळ, तिखट, जिरं, मोहरी, हळद, गोडा मसाला, धने पावडर आणि तेल. त्यानंतर मग कुकरमध्ये 2 पळ्या तेल टाकून घ्यायचे. तेल छान तापू द्यायचं आहे. त्याच्यानंतर मग मोहरी टाकायची. मोहरी तडतडू द्यायची. त्याच्यानंतर थोडंसं जिरं टाकून घ्यायचं. त्यानंतर मग कढीपत्ता, टोमॅटो, कोथिंबीर आणि पत्ताकोबी टाकून घेणार आहे. त्यानंतर मग ह्याच्यात मिरची पण टाकून घेणार आहे. मिरचीला कट लावून घ्यायचा आहे. आता हे आपण मिक्स करून घेणार आहे. आता आपण ह्याच्यात 1.5 चमचा धने पावडर टाकून घेणार आहे. त्यानंतर मग 1.5 चमचा तिखट, त्यानंतर मग 1.5 चमचा गोडा मसाला, त्यानंतर मग छोटा 1.5 चमचा हळद. मीठ पण टाकून घ्या. आम्ही मीठ दाखवायला विसरलो मंडळी. 1.5 चमचा मीठ. आता हे आपण मिक्स करून घेणार आहे. फोडणी पण मस्त झाली मंडळी. आता आपण याच्यात डाळ, तांदूळ टाकून घेणार आहे. आता हे मिक्स करून घेणार आहोत आपण. नंतर मग गॅसवरच बाजूला 1.5 तांब्या पाणी आपण गरम करून घेणार आहेत. तर इथे थोडीशी कोथिंबीर टाकली आहे वरून. आता आपलं पाणी पण गरम झालं. आता हे आपण ह्याच्यात टाकून घेतलं आहे. आता मिक्स करून घेणार आहे आपण. इथे आपली खिचडी शिजत आहे. तर तुम्हाला कसं वाटलं मसाले भात तुम्ही नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. इथे आपण बाजूलाच लिज्जत पापड ठेवला आहे आणि लिंबू आणि मिरची पण. झकास